बीडमध्ये कशा पद्धतीने मतदानाची तयारी सुरू आहे, आढावा घेतलाय गोविंद शेळकेने। भाऊबंदकीच्या लढतीमुळे मोठी चुरस निर्माण झालेल्या परळी नगरपालिका आणि बीड नगरपालिकेसाठी उद्याला मतदान होणार आहे आणि आतापासूनच या मतदान केंद्रावरती सगळं साहित्य पोहोचलेलं आहे। सगळे कर्मचारी हे सज्ज झालेले आहेत। ईव्हीएम मशीन पोहोचलेले आहेत। वेगवेगळ्या ज्या यंत्रणा या मतदानासाठी कार्यरत आहेत त्या सज्ज आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परळी नगरपालिकेकडं जे राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे, तिथे राष्ट्रवादीकडनं धनंजय मुंडे यांनी मोठी प्रतिष्ठापना लावली होती। पंकजा मुंडे यांनी भाजपाच्या उमेदवारामागे मोठी ताकद उभा केल्याचं चित्र पाहायला मिळालं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या घरामध्ये याच नगरपालिकेच्या निवडणुकीवरनं फूट पडल्याचंही चित्र आपल्याला पाहायला मिळालं। ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे आणि त्याही बरोबर बीड जिल्ह्यामध्ये जिथे संवेदनशील अशी मतदान केंद्र आहेत त्या मतदान केंद्रावरती CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत। तशी मागणी पंकजा मुंडे यांनी परळीमध्ये केली होती। त्यामुळे एकूणच बीड जिल्ह्यातल्या ज्या काही 6 नगरपालिकेसाठी हे मतदान होणार आहे त्याकडे साऱ्याचं लक्ष लागून राहिलं आहे। गोविंद शेळके, ABP माझा, बीड।